महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा गुंता काही सुटताना दिसत नाहीये। हा तिढा आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचलेला आहे। किरण सामंत यांना भेटीसाठी फडणवीसांनी नागपूरमध्ये बोलवून घेतलेला आहे। मात्र त्यानं तरी सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा वाद मिटण्याचं काही नाव घेत नाहीये। बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। मला ही उमेदवारी मिळावी याकरता विनंती करण्याकरता मी आज देवेंद्रजींना भेटायला आलो। भारतीय जनता पक्षाची जागा आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवर तो उमेदवारी प्रचंड मताधिक्याने निवडून यावा। या भेटीनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिमगा मिटण्याबाबत आशेचा किरण मात्र दिसत नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंतांनी रविवारी नागपूर गाठत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मात्र भेटीनंतरही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंतांनी उमेदवारीबाबत आपला दावा कायम ठेवल्याचं चित्र आहे। आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत किरण सामंतांनी 4 उमेदवारी अर्ज घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, तसंच राहिलेले थोडेसेच दिवस आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये प्रचार करणं हे सुद्धा फार जिकरीचं होणार आहे। खूप मोठा मतदारसंघ आहे। असं असताना जर समजा किरण सामंत साहेबांचं नाव जर डिक्लेअर जर झालं तर त्याची तयारी असावी म्हणून आज आम्ही हे नॉमिनेशन फॉर्म घेतलेले आहेत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला आत्ता जे आदेश आहेत तर कुठल्या अबकी बार 400 पार जे आहे मोदी सरकारच येणार त्या दृष्टीनेच आमच्या हालचाली सुरू आहेत। मला अशी खात्री आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही आमचा दावा करत नाही, आमचा तो हक्क आहे की इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, असा आमचा हक्क आहे असं आम्ही या निमित्ताने समजतो। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत। ही वरिष्ठ मंडळी योग्य तो निर्णय, महायुतीला आवश्यक असणारा निर्णय आणि आम्हाला सर्वांना आवश्यक असणारे निर्णय हे नक्की घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। महायुतीचे सर्व कार्यकर्ते आता महायुतीचे मेळावे घ्यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे फक्त उमेदवार घोषित होणं एवढंच बाकी राहिलं आहे। बाकी सर्व कार्यकर्ते हे महायुतीचं काम करायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। हा तिढा आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या किरण सामंत यांना भेटीसाठी फडणवीसांनी नागपूरमध्ये बोलावून घेतलं। कोकणात कमळापेक्षा धनुष्यबाण अधिक चालेल असा विश्वास किरण सामंतांनी फडणवीसांच्या भेटीपूर्वी बोलून दाखवला। तर भाजपाचाच उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असं नारायण राणेंनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीत नक्कीच चर्चा होईल आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील मला मान्य आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाला तुमची काय भूमिका आहे, तुमची काय मागणी? ही शिवसेनेकडून धनुष्यबाण या निशाणीवरती 100% इच्छुक आहे आणि मला ही उमेदवारी मिळावी याकरता विनंती करण्याकरता मी आज देवेंद्रजींना भेटायला आलो। रत्नागिरी सिंधुदुर्गाचा दौरा केला। भारतीय जनता पक्षाची जागा आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवर तो उमेदवारी तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा। प्रचार तर आमचा सुरू आहे ना बीजेपीचा कमळाचा, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही। काल किरण सामंतांनी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। तुम्ही काय करतो, भेट कोण भेटू शकतो ना, तुम्ही जाऊन भेटू शकता। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे। शहांच्या आगामी सभेमुळे नारायण राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही आपल्यासाठी 4 उमेदवारी अर्ज घेतलेत। रत्नागिरी सिंधुदुर्गातील उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिलपर्यंत आहे। म्हणजे उमेदवारी भरण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी राहिलेत, पण अद्यापही महायुतीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही। आम्ही सगळेजण आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार जिंकून यावा, मोदीजींचा हात बळकट व्हावं आणि इकडचा खासदार हा मोदीजींचाच विचाराचा निवडून यावा त्या दृष्टिकोनातून काम करतोय। फडणवीसांकडे गेलेला कुठलाही व्यक्ती हा खाली हात परत जात नाही, हे लक्षात घ्या। आणि किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहे, म्हणून किरण सामंतांची चिंता तुम्ही करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी
आमच्या महायुतीचे सगळे नेते मंडळी राण्याचं आता डोकं ठिकाण्यावर नाही, कारण त्याला कळून चुकलेलं आहे की आपल्या बापाला भाजपनं आपल्या बापाचा काटा काढलेला आहे. आपल्या बापाला उमेदवारी देत नाही, कारण राणे कुटुंबाची प्रतिमा अत्यंत घाण झालेली आहे. त्याच्यामुळं भाजपनं सर्वे केला, राणे कुटुंब निवडून येत नाही, त्यांना कळून चुकलं. त्याच्यामुळं भाजपनंच राणे कुटुंबाला कोकणातल्या मातीत गाडलेलं आहे, हे कळून चुकलं. म्हणून यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे राणे कुटुंबाच्या, म्हणून त्या पद्धतीने असं बोलत आहे. मी यापूर्वी सांगितलं होतं की भाजपच राण्यांना संपवणार, आणि सुपारीखोर राण्यांना भाजपनं संपवलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी तब्बल 10 वर्षांनंतर मंत्री दीपक केसरकरांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय मतभेद झाले होते. त्यानंतर दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मैत्रीचं एक पाऊल पुढे टाकलंय. किरण सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि नारायण राणे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. काय नेमकं सांगायला? फार काय मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. एक विनोद चाललाय, थट्टा मस्करी चाललेली आहे राजकारणाची, आणि ही अशी अवहेलना का होते त्याचा विचार त्या दोघांनी करावा. रत्नागिरी सिंधुदुर्गातून ठाकरेंच्या शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यानं मतदारसंघात अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत आणि भाजपकडून नारायण राणे यांनी आक्रमकपणे या जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितलाय. त्यातच दोन्ही नेत्यांकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्यानं उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिंधुदुर्गहून विकास गावकर, रत्नागिरीहून राजन चव्हाणसह ओम देशमुख, पुढारी न्यूज.